नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रवा गुळाची सांजोरी. हे खायला अप्रतिम लागते आणि करायलासुद्धा फार सोपे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सांजोरी बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे. बारीक रवा घेतलेला आहे मी. तुम्ही बघू शकता. शक्यतो आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे. आणि त्याच वाटीनं मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे बारीक कापून. या ठिकाणी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता, पण गुळाची सांजोरी चवीला खूप छान लागते. आता सुरुवातीला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. इथं मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हा रवा घालायचा आहे. आता रवा आपल्याला व्यवस्थित मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजायचा आहे. रवा 4 ते 5 मिनिट लागतात आपल्याला रवा भाजण्यासाठी. गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही, एकदम मीडियम गॅसवरच आपल्याला रवा भाजायचा आहे. चार ते 5 मिनिट मी हा रवा भाजून घेतलेला आहे. व्यवस्थित रवा भाजलेला आहे. थोडासा कलर चेंज झालेला आहे. जास्त लाल नाही करायचा आपल्याला रवा. असा मस्त रव्याचा सुगंध सुटलेला आहे. आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया रवा. इथं मी 1 पातेलं ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटीला थोडं कमी पाणी घालायचं आहे, म्हणजे पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे मी. आता यामध्ये घालायचं आपल्याला बारीक करून घेतलेला गूळ घालायचा आहे. आता गूळ आपल्याला व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. पाक वगैरे आपल्याला करायचा नाही, फक्त विरघळून घ्यायचा आहे गूळ. यामधले खडे सगळे विरघळले पाहिजे गुळामधले. गूळ आपला व्यवस्थित विरघळलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला गॅस बंद करून याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी एकदम थंड करायचं आहे आपल्याला. आपला पाकसुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे. रवा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. रवासुद्धा आपला व्यवस्थित थंड झालेला आहे. आता आपल्याला हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे. यामध्ये कचरा वगैरे असलेला ह्या गाळणीमध्ये निघून जातो. आपल्याला सगळं हे गुळाचं पाणी सुरुवातीला घालायचं नाही, आपल्याला थोडं थोडं करून हे पाणी घालायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला जर हे रवा आपला पातळ दिसत असेल तर हे फुगल्यानंतर व्यवस्थित कोरडा होतो. हे गुळाचं पाणी सगळं शोषून घेतो रवा. आता राहिलेलं गुळाचं पाणी आपल्याला लागलं तर नंतर वापरायचं आहे. आता आपल्याला हे झाकून 12 ते 14 तास असंच ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे रवा आपला व्यवस्थित फुगला जातो. मी इथं या वाटीनं 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता, किंवा संपूर्ण गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. मी संपूर्ण मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा मीठ किंवा चवीपुरतं. आता इथे घेतलेलं आहे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. कडकडीत मोहन करून घेतलेलं आहे तेलाचं. या ठिकाणी तूपसुद्धा वापरू शकता. आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे तेलाचं. तर सुरुवातीला हे गरम आहे, त्यामुळे आपल्याला चमच्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हाताने व्यवस्थित सगळ्या मैद्याला आपल्याला मोहन लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित चोळून आपल्याला तेल लावायचं आहे सगळ्या मैद्याला. व्यवस्थित सगळ्या मैद्याला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशी मूठ वळल्या जाते.
परफेक्ट आपलं मोहन झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे. एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला. यामध्ये आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला पाणी जास्त लागत नाही. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर असा मैदा मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी मैदा मळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही आहे. आता आपल्याला हे पीठ आपल्याला अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे. आपला रवासुद्धा व्यवस्थित फुललेला आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त झालेलं आहे आपलं सारणसुद्धा. मी हे सारण रात्रभर भिजत ठेवलेलं होतं. साधारण 12 ते 13 घंटे हे सारण भिजत ठेवलेलं होतं. तर व्यवस्थित आपला असा रवा मोकळा झालेला आहे. गुळाचं पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे रव्यानं. आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या सोपची पावडर घालायची आहे. मी थोडीशी जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे ते घालायचे आहे. भाजून सोप घातल्यामुळं आपल्या सारणाला खूप छान चव येते. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हाताने हे मोकळा करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपलं सारण तयार झालेलं आहे, म्हणजे सांजोरा आपला तयार झालेला आहे. अर्धा तास झालेला आहे तर पीठसुद्धा आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे. आता याला थोडंसं आपण मळून घेऊया. मस्त मैदा आपला भिजलेला आहे. आता ह्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. साधारण लिंबा एवढा मी गोळा केलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी सांजुरी बनवू शकता. अशा प्रकारे आपल्याला या पिठाचे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे त्या सारणाचे सुद्धा आपल्याला जेवढा आपण पीठ घेतलेलं आहे पिठाचा गोळा तेवढेच आपल्याला सारणाचे गोळे सुद्धा बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सारणाचे गोळे बनवायचे आहेत. मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे. त्यामधली मी एक लाटी घेतलेली आहे. याला थोडासा आपल्याला मैदा लावायचा आहे. लाटून घ्यायची आपल्याला ही लाटी. अशा प्रकारे जास्त पातळ पण लाटायचं नाही. तर यामध्ये आपल्याला सारणाचा गोळा ठेवायचा आहे आणि सगळीकडून आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याचं तोंड आपल्याला व्यवस्थित बंद करायचं आहे. थोडासा आपल्याला मैदा लावायचा याला. ते सांजुरी आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ पण लाटायची नाही आपल्याला. मीडियम साईजची आपल्याला हे सांजुरी लाटायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे लाटलेली आहे मी. सांजुरी ही जाडच असते. अशा प्रकारे आता दुसरा प्रकारसुद्धा तुम्हाला सांजुरीचा बनवून दाखवते. तर दुसरी लाटी घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला हाताने पारे बनवायचे आहे. अशा प्रकारे तर यामध्ये आपल्याला सारणाचा गोळा घालायचा आहे. व्यवस्थित आपल्याला हे बंद करायचं आहे. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता, किंवा 2 लाट्या लाटून त्यामध्ये सारण भरून
तो सुद्धा प्रकार सोपा आहे. तुम्हाला जे प्रकार आवडेल ते तुम्ही त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. तर व्यवस्थित आपल्याला तोंड बंद करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता हे सुद्धा आपल्याला सांजोरी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे लाटलेली आहे. आता बाकी राहिलेल्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच लाटून घ्यायच्या आहेत सगळ्या. अशा प्रकारे मी सगळ्या सांजुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण याला तळून घेऊया. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. जास्त कडकडीत पण आपल्याला तेल गरम करायचं नाही. मीडियम हीटवरच आपल्याला हे सांजुरी तळायचे आहे. टाकल्या आपल्याला लगेचच पलटी करायची नाही. एखादा मिनिटानं ते आपोआप वर येते सांजुरी तळल्यानंतर. नंतरच आपल्याला पलटी करायची आहे. तुम्ही बघू शकता वरती आलेली आहे. आता आपण पलटी करून घेऊया. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा. मिडियम गॅसवरच आपल्याला व्यवस्थित तळायची आहे सांजुरी. अक्षय तृतीया जवळ आलेली आहे, तर त्यानिमित्तानं आज आपण रव्याची सांजुरी बनवत आहोत. खानदेश भागामध्ये हे अक्षय तृतीयाला प्रत्येक घराघरात हे केली जाते सांजुरी. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा हे लग्नात शिदोरी म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. हे सांजुरी बनवली जाते. अशी मस्त तळलेली आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे. आपण काढून घेऊया. अशी मस्त टम्म फुगलेली आहे. आता बाकीच्या राहिलेल्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायच्या आहेत. दुसरी सुद्धा सांजुरी आपण तेलामध्ये सोडून घेऊया. ही सुद्धा सांजुरी आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायची आहे. दुसरी सुद्धा सांजुरी आपली टम्म फुगलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर बाकीच्या राहिलेल्या सुद्धा सांजुरी आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता गरमागरम आपली रवा गुळाची सांजुरी तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागते. तुम्ही हे थंड करून 8 दिवस सुद्धा स्टोअर करून खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा या अक्षय तृतीयाला नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.